झालं सर. आता आपण पर्टिक्युलर स्टॉक स्टेटमेंट आहे ते कसं काढायचं ते बघायचं. जे स्टॉकचं व्हॅल्युएशन आपलं आहे, किती व्हॅल्युएशन आतापर्यंत आहे ते काढू शकता. त्यासाठी तुम्ही येणार स्टॉकमध्ये येणार, मार्क सॉफ्टवेअर ओपन करून स्टॉकमध्ये, त्याच्यामध्ये इथे तुम्हाला स्टॉक व्हॅल्युएशनचा एक ऑप्शन भेटतो, तिथे एंटर करायचं आहे. याच्यावर तुम्हाला कधीपासून कोणत्या डेटपर्यंत जातं, सपोज तुम्हाला कधी कधी इयर एंडिंगचं लागतं, मग 31 मार्चपर्यंत किती होतं त्याप्रमाणे जर तुम्हाला स्टॉक काढायचा आहे तुम्ही इथे टाकायचं आहे. ओके, इथे MRP स्टॉक नो ठेवला तरी चालेल. ओके, म्हणजे सिंगल आयटमप्रमाणे तुमचा स्टॉक रिपोर्ट आहे. आणि तुम्हाला इथे मात्र इथे एक ऑप्शन आहे अवेलेबल स्टॉक स्टेटस आहे, म्हणजे जेवढा स्टॉक आता अवेलेबल होता त्या डेटपर्यंत तेवढ्या स्टॉकचं काढायचं असेल इथे अवेलेबल इथे ठेवायचं आहे. ओके, नंतर इथे तुम्हाला कोणत्या बेसिसवर पाहिजे, कॉस्ट प्लस एक्स्ट्रा, म्हणजे तुमची ॲक्च्युली खरेदीची जी कॉस्ट आहे त्याप्रमाणे पाहिजे असेल तर तुम्ही कॉस्ट प्लस एक्स्ट्राच पाहिजे ठेवायचं आहे, म्हणजे खरेदीप्रमाणे पाहिजे असेल तर. आणि इथे तुम्हाला जर सेल रेट प्रमाणे काढायचं असेल रेट ए काढायचं आहे, आणि रेट ए म्हणजे तुमचा सेल रेट. आणि इथे MRPवर काढायचं असेल तर MRPवर काढू शकता. आता यांना पाहिजे ते परचेसप्रमाणेच पाहिजे, मग इथे मग तुम्ही कॉस्ट प्लस एक्स्ट्रा ठेवायचं आहे, कॉस्ट प्लस एक्स्ट्रा. परचेस रेट म्हणजे बेसिक रेट तुमचा जनरेट होणार. कॉस्ट म्हणजे एक्झॅक्टली तुमची कॉस्ट म्हणजे तुमची GST प्लस तुमचं बाकीचे एक्सपेन्सेस, GST वगैरे सगळं बेसिक रेट प्लस GST सगळं पकडून म्हणजे तुमची कॉस्ट जी काय आहे ते खरेदी करण्यासाठी प्रॉपर त्याप्रमाणे येणार. MRP पाहिजे ते MRP करू शकता. रेट ए म्हणजे सेल रेट. ओके सर, इथे तुम्ही सिलेक्ट करायचं आहे. मी इथे कॉस्ट प्लस एक्स्ट्रा ठेवतो, एंटर मारत आहे. इथे तुमचं जेवढे प्रोडक्ट आहेत ते ऑटोमॅटिक सॉफ्टवेअर कॅल्क्युलेट करून देईल. प्रोडक्ट, त्याचे स्टॉक किती आहे, त्याच्याबरोबर रेट किती आहे, त्याचं व्हॅल्युएशन. इथे नंबर ऑफ टोटल आपले आयटम किती आहे ते पण सॉफ्टवेअर दाखवतो, त्याचं व्हॅल्यू पण दाखवतं. ओके, आता इथे तुम्हाला रिपोर्ट जनरेट करण्यासाठी Alt+P बटन दाबायचं आहे, Alt+P, P फॉर पुणे. ओके, आणि इथे स्टॉक स्टेटमेंटला एंटर मारायचं आहे, इथे अल्फाबेटिकला एंटर मारायचं आहे. इथे तुम्ही पर्टिक्युलर ग्रुप कंपनी वाईज सेपरेट पाहिजे असेल तर तुम्ही घेऊ शकता Alt+P केल्यावर. ग्रुप टाईप मी आता अल्फाबेटिक नॉर्मल आयटमप्रमाणे घेतो. जर तुम्हाला नुसते समरी पाहिजे तर इथे ऑप्शन आहे, समरीला क्लिक करू शकता. समरी केला तर ओनली फक्त समरी येणार तुमची सॉफ्टवेअर, म्हणजे टोटल इथे किती आहे तो दिसणार, प्रोडक्टचे डिटेल्स नाही दिसणार किती आहे ते इथे. ओके, आणि तुम्हाला जर पूर्ण पाहिजे असेल Alt+P करायची, स्टॉक स्टेटमेंट जायचं अल्फाबेटिकला एंटर करायचं. इथे तुम्हाला जसं आता स्क्रीनवर दिसतंय आयटम वाईज, तर आयटम वाईज तुम्हाला रिपोर्ट भेटेल, पर्टिक्युलर आयटमचा प्रोडक्ट वाईज किती तुमचं रिपोर्ट आहे. त्यानंतर इथे एक्सेलला क्लिक करायचं, PDF पाहिजे तर PDFला क्लिक करा. आता मी एक्सेल जनरेट करतो, एक्सेलला क्लिक करा आणि एंटर मारत आहे की ही रिपोर्ट तुमचं एक्सेलमध्ये जनरेट होईल. इथे तुम्हाला 2 मिनटं थांबायचं आहे. एक्सेल जर आता तुमचा एक्सेलचा काय प्रॉब्लेम असेल तर एक्सेल असं ओपन होणार, हे बघा असं हे देतो मेसेज, एक्सेलचा काय प्रॉब्लेम असेल तर. ओके, इथं एक्सेल ओपन करायची आपली एक्सेलची एक सेपरेट फाईल. तिथे ॲक्टिवेट वगैरे करायला विचारत असेल किंवा रनिंगमध्ये चालू असेल तर चेक करायचं. इथे ते ॲक्टिवेट प्रोसेस तर काय दाखवत नाही ॲक्टिवेट करा म्हणून. ओके, इथे जायचं, फाईलमध्ये जायचं. फाईलमध्ये गेल्यावर इथे ऑप्शनला यायचं. इथे एक ऑप्शन असतो, इथे आल्यावर ट्रस्ट सेंटरला जायचं, ट्रस्ट सेंटर सेटिंगला जायचं, इथे फाईल ब्लॉक सेटिंगला जायचं. इथे बघायचं, इथे जर कोणता चेकबॉक्स असेल इथले चेकबॉक्स तुम्ही काढून टाकायचे आहेत. ओके करायचं. हे तर आपलं सेटिंग ओके आहे एक्सेलचं. ओके, मग इथे 2 मिनटं थांबायचं, एक्सेल ऑटोमॅटिक जनरेट होईल तुमचे. एक तर तुमचं एक्सेल आहे ते ॲक्टिवेट असलं पाहिजे प्रॉपर, मग कोणतेही व्हर्जन असून दे. आणि दुसरी गोष्ट त्या ऑप्शनमध्ये जाऊन ते ट्रस्ट सेंटरला जाऊन ब्लॉक सेटिंगमधले जे चेकबॉक्स कोणतं टिक मार्क असेल तर ते काढून टाकायचे असं मला. बस की हे एक्सेल फाईल तुमच्या टास्कबारला सॉफ्टवेअरच्या मागे ओपन झालेली असेल, ती फक्त तुम्ही सेव्ह ॲज करून घ्यायची. ते स्टेटमेंट तुम्ही तुमच्या अकाउंटंटला किंवा ज्यांना पाहिजे असेल त्यांना तुम्ही मेल करू शकता, व्हॉट्सअपला देऊ शकता किंवा पेनड्राईव्हमधून कॉपी करून देऊ शकता सर. ओके.